नमस्कार। राज्यात मान्सून दाखल होऊनही अजूनही पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मग कधी येणार मान्सूनचा पाऊस पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्रात सध्या अजूनही मोसमी पाऊस सक्रिय झालेला नाही। याउलट मोसमी पावसाची गती मंदावलेली आहे। तर हवामान खात्याच्या आधीच्या अंदाजामुळे पूर्ण राज्यातील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले होते। वेळेआधीच मोसमी पावसाची घोषणा झाल्यानंतर पेरणी देखील सुरुवात केली होती। मात्र मोसमी पावसाची वाटचाल रखडल्यामुळे शेतकऱ्याला नुकसानाला आता सामोरे जाऊ लागत आहे। कारण पेरणी केलेला शेतकरी पावसाकडे सध्या डोळे लावून बसला आहे, तर पेरणी न केलेला शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पेरणीयोग्य पाऊस कधी पडणार याची वाट पाहत आहे। पण मोसमी पावसाने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र कोकण व्यापला, पण महाराष्ट्रासह इतर भागात अजूनही पावसाची सक्रियता कमीच आहे। येत्या 5 ते 6 दिवसात महाराष्ट्र तो संपूर्णपणे सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आता हवामान खात्याने वर्तवलेला आहे। याचे विशेष कारण म्हणजे सध्या मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा देखील सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रवेश करण्याची शक्यता आहे। यामुळे 25 जून पासूनच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।